आमच्या ठाण्यातील भाईंदर येथील लहान मुलगी आर्या जर्मन सरकारच्या ताब्यात आहे। तिचे आईवडील तिची मागणी करत आहेत, परंतु तेथील नियमांमध्ये अडकल्यामुळे ती लहान मुलगी त्यांच्या ताब्यात देत नाही आहे। तिथल्या कोर्टाने सुद्धा आईवडील तिचं पालन पोषण करण्याकरता त्यांनी निष्काळजीपणा घेतला आहे अशा पद्धतीचा आरोप करून त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे। त्या मुलीचे आई वडील वणवण भटकत आहेत आणि हा प्रश्न मी आत्ताच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये मांडला होता। अधिवेशनामध्ये इतर सर्व पक्षीय खासदारांनी सुद्धा मला पाठिंबा दिला की आर्या भारतात आली पाहिजे आणि आम्ही विदेश मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे की लवकरात लवकर आर्या ताब्यात द्या, भारतीयच्या ताब्यात द्या। तिचं पालन पोषण करण्याकरता जर तिच्या आईच्या ताब्यात आईवडिलांच्या ताब्यात तुम्ही देणार नसाल तर अनेक संस्थांनी तिचं पालन पोषण करण्याची तयारी दाखवलेली आहे। तशा पद्धतीची पत्रसुद्धा दिलेली आहेत। विदेश मंत्रालयाकडनं मला पत्र आलेलं आहे की आपण जो विषय मांडलेला आहे त्या विषयाचा आम्ही पाठपुरावा करतोय, आम्ही प्रयत्न करतोय। माझी एकच मागणी आहे की जर जर्मन सरकार ती मुलगी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देणार नसेल तर अनेक संस्था, गुजरातमधील संस्था आहेत, ठाण्यातील संस्था आहेत, त्यांनी त्या मुलीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवलेली आहे आणि नियमाप्रमाणे ती मुलगी भारतीयांच्या पालकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे। लहान मुलगी आहे, जैन मुलगी आहे। शेवटी जर्मन आणि तिथली राहण्याची पद्धत, या ठिकाणची राहण्याची पद्धत, जो शाकाहारी मांसाहारी हा प्रकार आहे, जैन धर्मियांमध्ये शाकाहारी हे त्यांचं अन्न असतं, मांसाहार ते करत नाहीत। हिंदू देवदेवतांचा विषय आहे आणि या सगळ्यामध्ये आईवडिलांची खूप फरफट होत आहे। आईवडील सातत्याने रडत आहेत की आमची मुलगी भारतीयांच्या ताब्यात असू द्या, भारतीय संस्कृतीचा मध्ये तिला मोठी होऊ द्या आणि विदेश मंत्रालय याकरता पाठपुरावा करत आहे। मी विदेश मंत्र्यांचा मी आभार मानेन की जो संसदेत मी विषय घेतला त्याचा फॉलोअपसुद्धा ते करत आहेत आणि ती मुलगी लवकरात लवकर भारतात येईल याकरता आम्ही सर्वजण त्याकरता प्रयत्न करणार। सर, सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण आहे ते शांत बसायचं नाव घेत नाहीये। महाविकास आघाडीकडून 1 तारखेला आंदोलन केलं जाणार आहे। प्रामुख्यानं जर बघितलं तर तुमच्या पक्षातील जे नेते आहेत दीपक केसरकर यांच्या विधानावरून खूप टीका होते, तुम्ही कसं बघता? महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल, आजचीच बातमी आहे की ते कोण नागपूरचे सुनील केदार आहेत, त्यांचा एक कार्यकर्ता पुन्हा एकदा कोर्टात गेलेला आहे की लाडकी बहीण योजना रद्द करावी। आता वेगवेगळी कारणं पाहिजे असतात। नौदलाने तो पुतळा बांधला होता, नौदलाने त्या पुतळ्याची निर्मिती केली होती। तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही खेदजनक गोष्ट आहे, निषेधात्मक गोष्ट आहे, त्याचा निषेध करणं गरजेचं आहे। परंतु त्याचं खापर राज्य सरकारवर टाकणं, मी संजय राऊतांचं स्टेटमेंट मी काल परवा ऐकलं की बरं झालं तो पुतळा पडला। अशा म्हणजे वाट पाहत आहे का अशा गोष्टींची की अशा काहीतरी घटना घडाव्यात महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं खापर सत्ताधारी महायुतीवरती टाकावं याकरता वाट पाहणं, मला तर वाटतं संजय राऊत यांच्या स्टेटमेंटचंच सगळ्यांनी निषेध करणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे काही ढिंडोरा पिटण्याची किंवा ढिंडोरा वाजवण्याची, ढोल घेऊन वाजवण्याची गोष्ट नाही आहे। तो का पडला, कशा पद्धतीने पडला याची तर चौकशी होईलच, परंतु ढिंडोरा पेटवायचा आणि राज्यकर्त्यांवरती आरोप करायचे हा एकमेव उद्योग आत्ता या लोकशाही आघाडीला राहिलेला आहे आणि त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी करतायत। लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध, राज्य सरकारच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात जात आहेत,
परंतु या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा दाखवणार आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यांचा ते कोपणार तुमच्यावर, कारण तुम्ही त्या गोष्टीचं राजकारण करताय, ढिंडोरे पिटताय आणि म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची आपण वाट पाहत होतात का, हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुम्ही म्हणताय संजय राऊतांच्या विधानाचा निषेध केला पाहिजे, पण दीपक केसरकरांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानाबद्दल तुम्ही बोलत नाही, तुम्ही समर्थन करता दीपक केसरकर जर अशा पद्धतीने बोलले असतील तर ते चुकीचं आहे. केसरकरांच्या विधानावरती मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी काही त्यांना बोललेलं आहे, कारण त्यांच्याच विधानामुळे खरं तर सरकारवरती तुमच्या सगळ्यात जास्त टीका होते. या विधानासंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केसरकर यांना समज दिलेली आहे. सर, एक प्रश्न असा आहे की काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता अनिल वडपल्लीवर लाडकी बहीण विरोधात हायकोर्टात गेला होता असं कळतंय, तर कसं पाहते त्याचा फोटो ट्विट करतात. लाडकी बहीण योजनेला जो काही प्रतिसाद मिळतोय, प्रचंड प्रतिसाद मिळतोय, ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जात आहेत त्या त्या ठिकाणी महिला लाखोच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात जमत आहेत आणि त्याकरता त्या लाडक्या बहीण योजनेचं श्रेय मिळू नये याकरता सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी जो एक प्लॅन बनवलेला आहे, एक कट रचलेला आहे, त्या कटाचा एक भाग आहे की सुनील केदार यांचा कार्यकर्ता पुन्हा एकदा कोर्टात गेलेला आहे. या पाठीमागे, या षडयंत्रामागे संजय राऊत आणि सुप्रिया सुळे आहेत की जेणेकरून ही योजनेला कोर्टाने स्टे द्यावा, या योजनेला कोर्टाने स्टे द्यावा आणि जे बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे जात आहेत ते कुठेतरी थांबवावे आणि जो महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय तो कुठेतरी कमी व्हावा, हा या पाठीमागचा उद्देश सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या सुपीक डोक्यातून तयार झालेला हा प्लॅन आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडलेला आहे त्याच्या पाठीमागे त्याचासुद्धा ढिंडोरा पिटायचा आणि लोकांसमोर या युती सरकारच्या विरुद्ध आरडाओरड करायची, लोकांच्या मनामध्ये युती सरकारच्या विरोधात जनभावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नाही आहे, त्यांच्या ह्या कुठल्याही प्रयत्नांना थारा देणार नाही. सर एकच मिनट हिंदी में आप ठीक से करिएगा रोल. सर भारत की बेटी बाहर है, अरिया शाह कई सालों से अपने माँ बाप से अलग और बहुत समय से हर कोई कोशिश कर रहा है. सवाल ये खड़ा होता है कि कोशिश पर कोई कामयाब हुआ नहीं है और सवाल यही है कि अरिया वापस भारत कब आएगी अपने देश. मेरी थाने की मूल निवासी छोटी बच्ची अरिया आज जर्मन सरकार के ताबे में है. मैं संसद में ये सवाल उठाया था, मुझे सब पार्टियों के सांसदों ने इस मामले में सपोर्ट भी किया था. हमने मांग की थी कि भारत सरकार ने वो लड़की को वापस लाना चाहिए, कोशिश करना चाहिए. वहाँ के कोर्ट ने उनके माँ बाप पे ठपका लगाया है कि उसके पालन पोषण के लिए कैपेबल नहीं है. उसकी माँ बाप रो रहे, हर जगह जा रहे, हर एक के दरवाजे पे जाके खड़ा रह रहे. मुझे विदेश मंत्रालय से अभी आज ही मुझे पत्र आया है, उन्होंने कहा है कि भारत सरकार उसके लिए कोशिश कर रहे हैं और भारतीय कल्चर, भारतीय संस्कृति वो लड़की को समझनी चाहिए, इसीलिए उनको मंदिर में लेके जा रहे हैं, उनके माँ बाप को मिलने के लिए दे रहे हैं. लेकिन मेरे लिए उतने तक ये सीमित नहीं है, उसकी वो बेटी उसके माँ बाप के पास देना चाहिए. अगर जर्मन सरकार उसके लिए रेडी नहीं है तो भारत सरकार ने उसका ताबा लेना चाहिए. छोटी लड़की है, उसके लिए बहुत से पालक, पेरेंट्स रेडी है उसको अडॉप्ट करने के लिए, अनेक संस्थाएं रेडी है उसको अडॉप्ट करने के लिए. वैसे खत भी मैं कल विदेश मंत्रालय से विदेश मंत्री को देने वाला हूं कि ये लड़की जल्द से जल्द अपने ताबे में आना चाहिए. छोटी लड़की है, उसके ऊपर जो संस्कार है वो भारतीय संस्कार होना चाहिए. उसकी माँ बाप का कहना है, उसकी आशा है, आकांक्षा है कि वो जैन धर्म की वो कन्या है, तो शाकाहारी मांसाहारी ये बहुत बड़ा वहाँ एक मुद्दा रहती है
कि वो मांसाहारी नहीं होनी चाहिए, उसको माँ बाप को लग रहा है कि वो शाकाहारी होनी चाहिए, हमारी जैन लड़की है, वो हमारे ताबा में देनी चाहिए। और भारत के बहुत से पेरेंट्स, बहुत सी संस्था, चाइल्ड वेलफेयर सोसाइटी उसको ताबा में लेने के लिए तैयार है। इसीलिए वो लड़की जल्द ही जल्द भारत सरकार के पास भारत में आनी चाहिए। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।